या योजनेचा लाभ घ्या. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. संधी सोडू नका. होय, ई-पीक पाहणी DCS. प्रत्यक्षात ई-पीक पाहणी करण्याची ही पद्धत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदा Google Play स्टोअरवरती जाऊन ई-पीक पाहणी या ठिकाणी इन्स्टॉल करा. होम पेजवर जा. पिकाची माहिती नोंदवा. खाते क्रमांक निवडा. भूमापन क्रमांक, गट क्रमांक निवडा. जमिनीचं एकूण क्षेत्र दर्शवले जाईल. पोट खराबा क्षेत्र दर्शवले जाईल. हंगाम निवडा. पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हे आर. पिकांचा वर्ग निवडा आणि या ठिकाणी खालच्या साईडला एक पीक असेल तर निर्भळ पीक निवडा किंवा एकापेक्षा जास्त पिकांसाठी बहुपीक निवडा. पिकांचा प्रकार आणि पिकांची झाडांची नावे निवडा. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता पिकांची नोंद सातबारावर करा. या ठिकाणी क्षेत्र भरा. आता ते कसं भरायचं तर जलसिंचनाचे साधन निवडा. सिंचन पद्धत निवडा. त्याच्यानंतर लागवडीचा दिनांक तुम्हाला भरायचा आहे. पुढे जा. यावर क्लिक करा. फोटो काढा. ही स्टेप बाय स्टेप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. आपल्या शेतात उभे राहून पिकांचे 2 फोटो काढा. माहिती पुष्टी करा. संयोग घोषणापत्रावर टिक करा आणि या ठिकाणी सबमिट करा. सबमिट केल्यानंतर आपण नेटवर्कमध्ये असल्यास माहिती अपलोड होईल. नेटवर्कमध्ये नसल्यास होमपेजवरील अपलोड बटनावर क्लिक करून माहिती अपलोड करावी. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.